उल्हासनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्र जनाक्रोश आंदोलन। शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे आबा यांच्या नेतृत्वाखाली कैलाश कॉलनी चौक उल्हासनगर 5 येथे महाराष्ट्र जनाक्रोश आंदोलन करण्यात आले। महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात एकाच वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महायुती सरकारच्या नाकर्तेपणा विरोधात महाराष्ट्र जनाक्रोश आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, उपशहर प्रमुख, शहर संघटक, उपशहर संघटक, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग संघटक, उपविभाग संघटक, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, कार्यालय प्रमुख, महिला आघाडी, युवा सेना, युवती सेना, शिवसैनिक व नागरिक यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रतिनिधी संजय वाघोदे, युगांधर, महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर। अगदी कलंकित, सगळे मंत्री भ्रष्टाचारी आहेत। अगोदरच मी सांगितलं की विश्वासघाताने आलेलं सरकार, मतांची चोरी करून आले सरकार, देशामध्ये असेल राज्यामध्ये असेल, हे सरकार आता फक्त लोकांचे फसवणूक कशी करायची, लोकांची लुबाडणूक कशी करायची, स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी त्यांचे आपसात फक्त हेवेदावे चाललेले आहेत। त्यामुळे या राज्याकडे दुर्लक्ष आहे। अगदी महानगरपालिका असेल, प्रत्येक विभागामध्ये अगदी दुर्लक्ष असल्यामुळे त्याची जनता त्रस्त आहे। खड्डेमय रस्ते, पाणी नाही, साफसफाईचा बोजवारा, गुन्हेगारीचे साम्राज्य, नशेचा व्यापार, डान्स बारचं साम्राज्य, त्यामुळं लोक हैराण आहेत। आणि या सरकारमध्ये मंत्री म्हणजे फक्त भ्रष्टाचारीची पिलावर आलेले आहेत। त्यामुळे आम्ही त्याचा निषेध करतो। सरकारच नालायक आहे, सर्व भ्रष्ट मंत्र्यांनी राजीनामा दिले पाहिजेत, ही आमची मागणी आहे। कारण जर जोपर्यंत राजीनामा घेत नाही तोपर्यंत हे सरकार व्यवस्थित चालणार नाही, म्हणून या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि भ्रष्ट मंत्र्यांचा राजीनामा मिळाला। पोलिसांच्या माध्यमातून अनेक त्यांच्यावर दबाव तंत्राचा वापर केला जातो आणि परंतु त्यातले जे मंत्री आहेत ते पोलिसांना देखील शिव्या घालतात। हे आता हे सरकारच तसं आहे, त्यामुळे असंच चालणार आहे। त्यांना काही सोयीसुद्धा नाही, प्रोटोकॉल, मर्यादा या सर्वांचं उल्लंघन या सरकारने केलेलं आहे। त्यामुळे कुठली मर्यादा पाळली जात नाही। अशा प्रकारची अराजकता या राज्यामध्ये टाळायची असेल तर या सरकारला घालावंच लागणार आहे। आज या ठिकाणी आपल्याकडून आंदोलन भ्रष्ट मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले आहेत आणि नालायक ठरलेले आहेत, त्यांचा तात्काळ राजीनामा घेणं हे गरजेचं आहे, ही आमची मागणी आहे।